आता आम्ही चाललोय वाळेगावला. आमचा लॅपटॉप खराब झालाय. शेखरला पाहिजे 10वी साठी अभ्यास करणार आहे. डायरेक्ट 99.9. काय माहिती काय झालं. आता दाखवायला चाललोय. 1-1:30 वाजला असं ना. आता आतंकवादी सारखं पॅक होऊन आलोय. हॉटेलवर बी जायचं. शॉपवर पोचलोय. कोणच नाही इथं. फोन लावते आता. सगळं रिपेअरिंगचं शॉप आहे. आता थंड थंड मस्त बदाम शेक पितोय. ते लॅपटॉपचं काम केलं पण ते आमचा लॅपटॉपच थोडासा जुना आहे म्हणून ते सॉफ्टवेअर अपडेट होत नाही आमचा. कसं आहे बा. आता मी चाललोय. अभी जा रहे वे टू आवडलं. पॅकिंग झाली. सगळं इथं सामान यांनी सामान काढून ठेवलं. सगळं चड्डीवरच येतो अजून. नमस्कार मंडळी. तर आता चाललोय आपण मावशीच्या इथं, कारण की मला जायचंय पुण्याला. तर आवरलं वगैरे, बॅग वगैरे घेतली. आता चाललोय मावशीच्या इथं. आणि गाडी पण मावशीचीच आहे. मावशीला द्यायची गाडी. पिंकुताईच्या इथून मावशीचं घर 25 किलोमीटर आहे, म्हणजे अकोला तिथनं. आता जाईन डायरेक्ट तिथं. तिकीट वगैरे पण काढायचं आहे. आता जाता जाता मी बघतो तिथं तिकीट वगैरे काढायताना बघ तिकीट कितीचं आहे ते बघतो. कारण की आता जाता जाताच आपल्याला हे लागणार आहे. जाता जाताच हे लागणार आहे. आता वारं खूप आहे, ऊन पण खूप आहे. तुम्हाला आवाज येतोय का नाही काय माहिती. बघत राहा पुढं. चाललोय आता मास्क लावला होता, मास्क काढला कारण की थोडंसं बोलायचं, कारण की आवाज येत नाही. आपला फोन जरा समजून जावा. तिकीट काढलंय इथून. आता चाललोय. पॅक असं पॅक होऊन जातं. 7:30 वाजता पोचलो आता. आलो मी. काय उशीर चालतालय. मावशी आता तिकडे गेली. काय पाणी बॉटल वगैरे आणत, चिप्स वगैरे तर दिले तिने. आता चाललोय. मावशीची गाडी तिथे. काय माहिती मावसा पण आलेत. उशीर झाला. काही झालं सगळं म्हणून काही घेता आलं नाही. ही आपली बस ट्रॅव्हल्स. ते इथं थांबतात सगळे. नॉन AC सगळ्या शेवटी आहे. फुल झटके लागते. ही आपली ट्रॅव्हलर्स. सगळ्यात शेवटी सीट भेटले. कारण की उशीरच झाला, म्हणजे लगेच. हां, सगळ्यात पहिला पॅसेंजर मीच आहे. उशीर पण लय झाला. आता येते ते हळूहळू. ही ट्रॅव्हल सगळ्यात शेवटची सीट भेटलं आपल्याला. आता भरती हळूहळू गाडी. 7चा टायमिंग दिलता, 7:45 होत आले. अजून गाडी आली. चिप्स खातोय आता टाइमपाससाठी. त्याचा डबा आणलाय. असं बोलतोय. बाजूचे सगळे लोक बघतात. पोरं गरम होते. सगळ्यात शेवटची सीट भेटली. त्यात चप्पल बी परत ठेवले. ते बॅग सामान, हे गावाकडून सामान. आता झोपतो. आता 9 वाजले. गाडी काय माहिती किती वाजता थांबल. जर थांबली, मला जर चाल आली तर बाहेर जातो, दाखवतो तुम्हाला. जास्त मी काय डबा वगैरे तर घेणार नाही, कारण की आणला आहे मी डबा. जेवलोय पण ते व्हिडिओ घ्यायचं राहिला. तर इथे गरम पण लयच होते. पण ही खिडकी पूर्ण खोलली मी. आता बघू किती वाजता काय थांबते गाडी. मला आली झोप. आता मी झोपतो. जर जाग आली दाखवतो तुम्हाला बाहेरचं. मी पाण्याची बॉटल पण घेतली आता एक. येतं तर बघत राहा. उठलो आता वाजले 6. अजून आपल्याला 2 तास आहेत घरी जायला. म्हणजे
घरी पोचायला. झोपलंच डायरेक्ट उठलंच नाही. आता पोचा आता 10-15 मिनिटात. बघू आता पप्पाला फोन करू. पप्पा येतात का आणि रिक्षाने जातो ते बघू. उतरलो आता काय काय चौकात. आता चाललोय घरी. पप्पा आलेत घ्यायला. आता लवकर कधी आवडतो वगैरे मित्र भेटले आवडतं वगैरे. केस वगैरे कापायचे. ती दाढी कशीच्या कशी झाली. 5 वाजता 9-10 वाजेपर्यंत घरी. आलोय आता घरी. तर जायचे केस कापायला. केस वाढलेत. मम्मी काय बनवते? अंडा भुर्जी. काय बनवते? अंड्याची चटणी का अंडा भुर्जी? अंडा भुर्जी. आता केस कापायचेत मला. अरे तोंडात दिसत नाही. आता चाललोय आम्ही केस कापायला. केस लय वाढलेत. अरविंद जावळे आलाय रोगाटलेलं. चाललोय आता. एका इथं गेलतो तिथं बंद आहे. म्हणजे तो आमचा जो कारागीर आहे तो उद्या येणार आहे. उद्या म्हणजे संध्याकाळी येणार म्हणून म्हणलं बघतो तिथं. तो पण मित्र आहे तिथं जातो. काय रे आलोय आता केस कापायला याचा जिगरी मित्राकडं. दाढी करतोय आता. माझं झालंय ते. कसं वाटतं? बारीक केलं त्यावेळेस. क्या इसके अंदर बाल नहीं जाना। हाँ। उसके लिए कौन एक बाल चाहिए। हाँ। तो ये ऐसे बोला कहता है उसको फिट रहता है। इसको दाढ़ी ही नहीं जाता. देखो मेरे को कितना दाढ़ी. वगैरे कापले. अरविंदने दाढी पण केली. याला मी म्हणलं नाश्त्यात जातो. याच्याकडे पैसे नव्हते दाढी करायला. याला पैसे आले. गरीब माणूस. गरीब माणूस. आता जातो घरी. आंघोळ वगैरे करतो. बाय. मी शून्यातून आलोय, मी दशकात जाणार.